शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू आहे। हा पक्ष भाजप प्रणित एनडीए मध्ये सामील होणार का, यावर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यामुळे नेमकं काय घडलं आणि सुळेंनी त्यावर काय उत्तर दिलं हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मुळात या चर्चेची सुरुवात कुठून झाली तर गेल्या शुक्रवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट झाल्याचं वृत्त समोर आलं। दुपारी 3:15 ते 6:15 असं जवळपास 3 तासाची ही भेट सत्र चालल्याचं सांगितलं जात आहे। एवढाच नाही तर या भेटीनंतर जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील एका वरिष्ठ नेत्याचीही भेट घेतल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी स्वतः तावडेंची भेट झाल्याचं मान्य केलं, पण ती फक्त अनौपचारिक भेट होती असं त्यांनी स्पष्ट केलं। यानंतर विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे आणखीन एक ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचीही भेट घेतल्याचं वृत्त आलंय, जेणेकरून या चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे। पुढे या चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत एक वक्तव्य केलं, ज्यात ते असं म्हणाले की शरद पवार यांच्या पक्षाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। मात्र या सोबतच त्यांनी हेही स्पष्ट केलं की शरद पवार स्वतः भाजप सोबत जातील असं वाटत नाही आणि याबाबत आपल्याकडे थेट माहिती नाही, हे त्यांनी माध्यमातूनच ऐकलंय असल्याचं त्यांनी नमूद केलंय। बरं, याच दरम्यान बुधवारी विधान भवनात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरील समितीच्या बैठकीसाठी पवार तिथे गेले होते, तेव्हा शिंदेंच्या दालनात ही भेट झाली असल्याचं समोर आलं आणि तिथेच राष्ट्रवादीच्या आमदारांचीही बैठक झाल्याचं समजतंय। मात्र यावर संजय राऊत यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे। गद्दारांच्या दालनात जाऊन बैठक घेणं योग्य नाही अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर टीका केली। मात्र राऊतांनी हेही स्पष्ट केलं की शरद पवार एनडीएत जातील असं वाटत नाही। आणि यात आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या चर्चेवर आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत मन मोकळं केलंय। भाजप सोबत जाण्याचा विषयच आमच्या चर्चेत नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। आमच्याशी कोणी बोलत नाहीये आणि आम्हीही कोणाशी बोलत नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। तर गेल्या 12 वर्षांपासून अशा चर्चा सुरू असल्याचं आणि त्यात कोणतेही तथ्य नसल्याचंही त्या म्हणाल्या। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर बोलताना कोणताही खासदार अस्वस्थ नसून सगळे नियमित संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर हे सगळं बघता एकंदरीतच एकीकडे जयंत पाटील तावडे यांची भेट, दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांचा दावा आणि तिसरीकडे शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीवरून राऊतांची नाराजी, एवढं सगळं घडूनही शेवटी सुप्रिया सुळेंनी मात्र या चर्चांना पूर्ण विराम दिलाय। तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांची राष्ट्रवादी खरंच एनडीएच्या दिशेने जाते की ही निव्वळ राजकीय अफवा आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।